नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पौष अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात. हा दिवस पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी अत्यंत शुभ मानला गेला आहे. मान्यता आहे की या दिवशी पवित्र नद्यांमध्ये आणि तीर्थक्षेत्री स्नान केल्याने व्यक्ती आपल्या पापापासून मुक्त होतो. अमावस्येचा दिवस अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महत्त्वाचा मानला जातो. वर्षभरातील अमावस्यामध्ये पौष अमावस्येला एक विशेष स्थान आहे. या दिवशी केलेली पूजा, उपवास, दान व्यक्तीच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणतात. पौष अमावस्या आपल्या जीवनातील नवीन दिशा देण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. मौनी अमावस्या प्रामुख्याने भगवान शिव, भगवान विष्णू आणि सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी स्नानदान केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. मौनी अमावस्या 18 जानेवारी रोजी साजरी केली जाईल, म्हणजेच रविवारी आलेली आहे. वर्षभरातील अमावस्यांमध्ये पौष अमावस्येला एक विशेष स्थान आहे. जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि आध्यात्मिक कार्यासाठी ती अत्यंत आवश्यक मानली जाते. अमावस्या तिथी जीवनातील दुःख आणि नकारात्मकता दूर करण्यास मदत करू शकते. या अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू, भगवान शिव आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच हा दिवस आपल्या पितरांना देखील समर्पित असतो. मौनी अमावस्या हा दिवस पवित्र गंगेत स्नान करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. असे सांगितले जाते की मौनी अमावस्या या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने व्यक्तीचे सर्व पापे नष्ट होता, मोक्ष प्राप्त होतो आणि भगवान विष्णूचे आशीर्वाद मिळवण्यासाठी मदत होते. आध्यात्मिक दृष्टीने मौनी अमावस्या ही खूप महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय व सेवा केल्या जातात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रविवारी मौनी अमावस्या दिवशी तुम्ही काहीच केले नाही तरी चालेल, एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करा. त्यामुळे आपल्या सर्व कामात यश मिळेल. कितीही मोठे कर्ज असेल तरीही त्या कर्जापासून मुक्ती होईल. 24 तासात घरातील इडापिडा, नजरबाधा, वाईट दृष्टी, वास्तुदोष, नकारात्मकता, दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर असा हा एक नारळाचा उपाय करायचा आहे. कोणत्या वेळेत करायचा अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हा उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा कधी शक्य होईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता. अमावस्या तिथी ही सकाळपासून ती पूर्ण रात्रभर असणार आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेत करू शकता. अगदी रात्री 12 वाजेपर्यंत केला तरीही चालेल. अमावस्येला नारळाचा उपाय म्हणजे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी, घरातील बाधा घालवण्यासाठी, वास्तुदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी नारळाचा उपाय केला जातो. अमावस्येच्या रात्री वातावरणात अनिष्ट शक्तींचा संचार असतो, त्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी हे उपाय केले जातात. नारळ हे शुद्ध आणि पवित्र मानले जाते, जो नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. नारळाला आपल्या हिंदू धर्मात शुभ आणि पवित्र मानले जाते आणि खास करून धार्मिक विधीमध्ये त्यांचा उपयोग केला जातो. या नारळाला श्रीफळ म्हणून देखील ओळखले जाते आणि ते समृद्धी, ज्ञान आणि यशाचे प्रतीक देखील मानले जाते. नारळ हे भगवान विष्णूंचे आवडते फळ आहे, म्हणून याला लक्ष्मीचे प्रतीक देखील मानले जाते. नारळाचा बाह्य पृष्ठभाग अहंकाराचे प्रतीक मानले जातो आणि पांढरा मऊ आतील भाग शांतीचे प्रतीक मानले जाते. म्हणून नारळ फोडणे म्हणजे आपण देवाच्या चरणी आपला अहंकार अर्पण करतो. म्हणून अमावस्येच्या दिवशी या नारळाचे उपाय जे आहेत ते केले जातात. वास्तुदोष, नकारात्मकता, वाईट शक्तीपासून संरक्षण करतात. जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल, इडापिडा असेल, आपल्या घराला कोणी नजरबाधा केलेली असेल, त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणं होत असेल, मग ही भांडणे मोठ्या व्यक्तींमध्ये असेल, लहान मुलांमधील असेल, सतत किरकिर करत असेल, मुलं सतत हट्टीपणा करत असतील, मुलांची प्रगती होत नसेल, घरामध्ये सतत आजारपण असेल, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, कुटुंबामध्ये कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल, कुटुंबामधील सदस्यांमध्ये कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कुटुंबातील व्यक्तीमध्ये एकोपा नसेल, प्रेम नसेल, तर घरामध्ये आलेली लक्ष्मी ही टिकत नसेल, कुटुंबावर सतत संकट, विघ्न, अडचणी येत असेल, तर घरातील प्रत्येक व्यक्तींना कामामध्ये यश प्राप्त व्हावी, घरात आलेली लक्ष्मी स्थिर राहावी, घरातील व्यक्तींमध्ये एकोपा, प्रेम टिकून राहावे, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकून राहावी, यासाठी तुम्ही रविवारी मौनी अमावस्येला हा उपाय जो आहे तो आवर्जून करा. या उपायाने आपल्या घरातील सर्व दुःख, दारिद्र्य नष्ट होतील. उपाय करण्यासाठी आपण सकाळ देखील करू शकतो. सायंकाळी हा उपाय तुम्ही करणार असाल तर
सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. यानंतर धूप अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर उपायाला सुरुवात करायची आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक अखंड शेंडी असलेला नारळ घ्यायचा आहे, ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा सुद्धा घ्यायचा आहे. लाल रंगाचा कपडा हा आपल्या देवघरामध्ये अंतरायचा आहे आणि तो नारळ जो आहे तर तो लाल कपड्यावरती ठेवायचा आहे. थोडंसं हळदी कुंकू ओलसर करून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला कुंकू आणि त्या नारळावरती एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर त्या नारळाला हळदी कुंकू लावायचं आहे. धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर एक माळ श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा करायचा आहे. यानंतर 11 वेळा नवनाथ मंत्रांचा जप आहे तो करायचा आहे. 11 वेळा तुम्हाला कालभैरव अष्टकम पठण करायचं आहे. 11 वेळा शक्य नसेल तर 1 वेळा केला तरी सुद्धा चालेल. 11 वेळा वल्गा सुक्त पठण करायचं आहे. 11 वेळा तुम्हाला वल्गा सुक्त पठण करणं शक्य नसेल तर 1 वेळा केलं तरीही चालेल. यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये जो काही दोष आहे, ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी माता लक्ष्मी आणि विष्णूंना मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर हा नारळ जो आहे तर तो तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे. हा नारळ आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती टांगायचा आहे. बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूने तुम्हाला जिथे जागा दिसेल तिथे हा नारळ तुम्हाला टांगायचा आहे. यानंतर तुम्हाला हा नारळ प्रत्येक अमावस्येला बदलायचा आहे. म्हणजे गेल्या अमावस्येचे नारळ काढून निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे. यानंतर पुन्हा पुढच्या अमावस्येच्या दिवशी असाच नारळ आणायचा. ही सेवा करायची आणि दुसरा नवीन नारळ हा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे. जर तुम्ही हा उपाय जर केला, कुठलीही नकारात्मकता, नजरबाधा किंवा कुठलेही दोष हे तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. तुमच्या घरात ज्या काही अडचणी असेल तर त्या 100% या उपायाने दूर होतील. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तसेच अमावस्येच्या दिवशी मुख्य दरवाजाच्या बाहेर देवघराजवळ नारळ फोडल्यास नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती किंवा आपल्या देवघरासमोर एक नारळ हा आवर्जून फोडायचा. आता हा नारळ कशा पद्धतीने फोडायचा तर पहा, एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल, तो नारळ घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घ्यायचा आहे. जर आपल्या घरातल्या मुलांना कोणी दोष लावले असेल, मुलांना कोणी नजरबाधा केली असेल किंवा आपल्या घराला कोणाची नजरबाधा झालेली असेल किंवा आपल्या घरातील कोणत्याही मोठ्या व्यक्तीला सुद्धा नजरबाधा झालेली असेल, त्यामुळे मुलं सतत चिडचिड करत असेल, हट्टीपणा करत असेल, आजारी पडत असतील, तसेच हा नारळ तुम्ही घरातल्या मोठ्या व्यक्तीवरून सुद्धा उतरून घ्यायचा आहे. कारण दोष फक्त लहान मुलांनाच लागत नाही तर मोठ्या सदस्यांना सुद्धा लागत असतात. तर घरातल्या मोठ्या व्यक्तीवरून सुद्धा हा नारळ उतरून घ्यायचा आहे. आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा हा नारळ तुम्हाला वरपासून खालपर्यंत 7 वेळा उतरून घ्यायचा आहे. म्हणजेच घराची सुद्धा नजरबाधा काढून घ्यायची आहे. आणि यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या देवघरासमोर फोडायचा आहे. तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर हा नारळ, उंबरड्याच्या बाहेरच्या बाजूने हा नारळ तुम्हाला फोडायचा आहे. नारळ फोडल्यानंतर नारळामध्ये जे पाणी असणार आहे ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. त्यामुळे घरातील वास्तुदोष, पितृदोष जो आहे तर तो दूर होण्यास मदत होईल. नारळ फोडल्यानंतर तो तसाच तुम्हाला देवघरासमोर ठेवून द्यायचा आहे किंवा मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने ठेवायचा आहे. त्याचा प्रसाद जो आहे तर तो खाल्ला जात नाही. कारण त्या नारळाने आपण आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची दृष्टी काढलेली असते, नजरबाधा काढून टाकलेली असते. कारण नारळ हा नकारात्मक शोषून घेत असतो आणि त्यामुळे हा नारळ फोडल्यानंतर खाता येणार नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी हा नारळ निर्माल्यामध्ये किंवा मोठ्या एका झाडाखाली नेऊन टाकू शकता. तर तुमच्या कुटुंबावर कधीही कोणतीही वाईट संकट, विघ्न जे आहे ते येणार नाही. तसेच मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी एक उपाय करायचा आहे. तर तो उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे किंवा पांढरी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी किंवा पांढरी मोहरी कोणतीही नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेऊ शकता. मूठभर काळी मोहरी आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर ही मोहरी आपल्या देवघरामध्ये बसून आपल्या मुठीमध्ये घेऊन तुम्हाला 11 वेळा वल्गा सुक्त पठण करायचं आहे. सेवा करून झाल्यानंतर अभिमंत्रित केलेली मोहरी तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये थोडी थोडी टाकायची आहे. त्यामुळे सुद्धा घरातील अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात. घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते. तर हा एक उपाय तुम्ही मौनी अमावस्येला करू शकता. त्याचबरोबर
तुमच्या घराजवळ जर मारुतीचं मंदिर असेल किंवा शनीचं मंदिर असेल, तिथे जाऊन तुम्हाला एक नारळ, मूठभर काळे उडीद जे आहे ते आवर्जून अर्पण करायचे आहे आणि कणकेचा दिवा बनवून मोहरीचं तेल घालून मारुतीच्या मंदिरामध्ये असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामुळे प्रगतीचे मार्ग जे आहेत ते खुले होतात. आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात. आपल्या प्रत्येक कामामध्ये यश जे आहे ते मिळत असतं. जेव्हा तुम्ही हा नारळ अर्पण करणार आहे तेव्हा तुमच्या अडचणी ज्या आहेत तर त्यात आवर्जून तुम्हाला मारुतीला सांगायचे आहे. शक्य असेल तर तिथे बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालीसा पठण करायचं आहे तर ते आवर्जून करायचं आहे. तसेच अमावस्येला घरामध्ये एक प्रभावी उपाय करायचा आहे, तो म्हणजे कर्पूर होम. तुम्हाला जर घरामध्ये कर्पूर होम करणं शक्य झालं तर आवर्जून करा. कर्पूर होम जर आपण घरामध्ये केला तर घरातील नकारात्मकता, दारिद्र्य, इडापिडा, भांडणे दूर होऊन घराची, मुलांची, पतीची प्रगती होत असते. हा कर्पूर होम कसा करायचा यासाठी शेंडी असलेला नारळ घ्यायचा आहे. नारळामध्ये पाणी असेल तर घ्यायचं आहे. यानंतर आपल्या देवघरासमोर उभा राहायचं आहे. नारळ हातामध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर नारळावरती कापूरची वडी प्रज्वलित करायची आहे. त्यानंतर 7 कापूरच्या वड्या एक एक करून तुम्हाला त्या नारळावरती जाळायच्या आहे. जेव्हा तुम्ही हा कापराच्या वडे जाळणार आहे तेव्हा तुम्हाला श्री स्वामी समर्थ किंवा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. कर्पूर होम करून झाल्यानंतर तो नारळ ज्या ठिकाणी आपल्याला कोणतीही व्यक्ती जात नाही अशा ठिकाणी तो नारळ तुम्ही एका कपड्यात किंवा पिशवीत ठेवून देऊ शकता आणि पुढच्या अमावस्येला तुम्ही त्यावरती पुन्हा हा उपाय करू शकता. जर तुम्हाला प्रत्येक अमावस्येला हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही हा नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी पुरवू शकता तरी सुद्धा चालेल. अमावस्येच्या रात्री वातावरणात अनिष्ट शक्तींचा संचार असतो, त्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी हे उपाय केले जातात. तर त्यामुळे अमावस्येला नारळाचे हे छोटे छोटे उपाय करून पहा, खूप प्रभावी आहेत. त्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील. धन्यवाद.